नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणी योजनेचे काही महिलांना अजून काही हप्ते आलेले नाही आहेत. तर ते हप्ते का म्हणून नाही आले, त्यात कोणती त्रुटी पडली आहे किंवा कोणती समस्या निर्माण झाली आहे, तर त्याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊया. तर चला मग या माहितीला आपण आता सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम तुम्ही इथं बघून घ्या. अपात्रतेचे जे कारणं आहेत ते तुमच्यासमोर इथं दाखविले आहेत. तर त्या कारणांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे सामोरील येणारे जे हप्ते आहेत ते मिळणार नाही. तर ते कोणती कारणं आहेत तर ते जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम आहे, ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक असेल, म्हणजे ज्या महिलेच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, त्या महिलेला आता पुढील किंवा आता जे येणारा लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आहे तो मिळणार नाही. तसेच इथं दुसरा कारण दिला आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता, म्हणजे जो कुटुंब आहे त्यातील कोणताही व्यक्ती इन्कम टॅक्स जर भरत असेल तर त्या कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तिसरा कारण दिला आहे इथं, ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे, म्हणजे पेन्शन घेत आहे, तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी किंवा स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. तर इथं असं म्हणणं आहे की ज्याच्या कुटुंबातील नियमित म्हणा किंवा कंत्राटी म्हणा किंवा असं कोणतंही जे सरकारी किंवा निम्न सरकारी ऑफिसमध्ये म्हणजे त्या कुटुंबातील लोक, म्हणजे महिलेचा पती किंवा मुलगा किंवा अदर कोणतीही व्यक्ती जर कुटुंबातील सरकारी किंवा निम्न शासकीय म्हणजे प्रायव्हेट जॉब करत असेल आणि त्याचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलेला याच्या समोरील हप्ता मिळणार नाही. आणि तो चौथा कारण आहे, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेस दरमहा 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला हा पुढील हप्ता, लाडक्या बहिणीचा पुढील हप्ता मिळणार नाही. ती महिला या योजनेमध्ये अपात्र ठरेल. तर यामध्ये येत आहे इतर विभाग, म्हणजे शासनामार्फत राबविले जाणारे इतर विभाग, म्हणजे त्यांच्यामध्ये येत आहे PM किसानची योजना किंवा अर्थसहाय्यक योजना. यामधील जर कोणती योजनेचा महिला लाभ घेत असेल तर त्या महिलेला या पुढील हप्ता मिळणार नाही. म्हणजे ती महिला जर 1,500पेक्षा जास्त दरमहा योजनेतून दरमहा 1,500पेक्षा जास्त रुपयाचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि इथं आता 5वा दिला आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि 6वा दिला आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्डने, कॉर्पोरेशन, उपक्रम अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, अशा महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच 7वा दिला आहे, ज्याच्याकडे 4 चाकी वाहन, म्हणजे कार वगैरे, ट्रॅक्टर सोडून जर कोणतीही त्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे 7 कारणं जे दिले आहेत, त्या 7 कारणामध्ये जर ती महिला जर बसत असेल तर त्या महिलेला पुढील लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. तसेच ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरत आहे. तरी तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्ही या योजनेच्या या अपात्रतेच्या कारणामध्ये बसता का चेक करा. जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा. नमस्कार मित्रांनो.